हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एडिओन टिप्स. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग. म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एचं कन्वर्जन बीमध्ये होतं आहे, बीचं कन्वर्जन सीमध्ये. मग एचं कन्वर्जन बीमध्ये होताना तर बॉन्ड ब्रेक होत होतं किंवा बॉन्ड फॉर्म होतं, त्याला काय मेटाबॉलिझम. मग हेच मेटाबॉलिझम आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स सी. ओके, काय म्हणतं आहे, मेटाबॉलिक पॅथवेज कॅन लीड टू अ मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फ्रॉम अ सिम्पलर स्ट्रक्चर. ओके, और लीड टू सिम्पलर स्ट्रक्चर फ्रॉम अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. म्हणजे सपोज मेटाबॉलिक पॅथवेमध्ये काय होतं, एक मग सिम्पल स्ट्रक्चरचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकते किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचं सिम्पल स्ट्रक्चरसुद्धा फॉर्म होऊ शकते, हे सांगते. द फॉर्मर केसेस आर कॉल्ड बायोसिंथेटिक pathways or anabolic pathways. म्हणजे सपोज ए टू बी जरी फॉर्म असेल, ओके, ए टू बी फॉर्म होते, मग इथं जर बॉन्ड फॉर्म होत असेल, ओके, बॉन्ड फॉर्म जर होत असेल देन दॅट इज ॲनाबॉलिक पॅथवे. ओके, त्याला काय म्हणतात, बॉन्ड फॉर्म जर होत असेल, बॉन्ड फॉर्म, ओके, दॅट इज ॲनाबॉलिक पॅथवे. ॲनाबॉलिक pathway, anabolic pathway. Okay, the latter constant degradation or hence are called catabolic. म्हणजे सपोज बॉन्ड ब्रेक होत असतील, ओके, बॉन्ड ब्रेक, ओके, बॉन्ड ब्रेक देन अँड कॅटाबोलिक पॅथवे. कॅटाबोलिक म्हणजे कशा लक्षात ठेवायचं की पॅथवे. कॅट काय करतं, कॅट आहे काय माहिती, कोणत्या गोष्टी म्हणजे ब्रेक करतं, ओके, म्हणजे तोडतं वगैरे, कुरतडतं, दॅट इज द कॅटाबोलिक पॅथवे. आणि ॲनाबोलिक बॉन्ड फॉर्म होत असेल देन ॲनाबोलिक पॅथवेज ॲज एक्सपेक्टेड कन्झ्युम एनर्जी. ॲनाबोलिक पॅथवेज काय करते, एनर्जी कन्झ्युम, ओके, कन्झ्युम एनर्जी असेंब्ली प्रोटीन. आणि त्यानंतर कॅटाबोलिक रिलीज एनर्जी. ऑब्वियसली म्हणजे अगोदर कसं असतात, एका ठिकाणी असतात ना, मग त्यानंतर जर वेगवेगळे गेले मग त्यातली राहिलेली एनर्जी रिलीज होणार. इट इज एनर्जी रिलीज. ओके, एनर्जी रिलीज. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, दिस मेटाबॉलिक पाथ विच occurs 10 metabolic steps, that is the glycolysis. हे पुढे आहे सगळं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव लर्न टू ट्रॅप दिस एनर्जी लिबरेटेड अँड इन chemical bonds. As when needed, this energy will be utilized for biosynthetic osmotic and we perform. The most important form of energy currency in living system is the ATP. Okay, that is ATP. ओके, बस आजच्या लेक्चरमध्ये काय काय लक्षात ठेवायचं, मेटाबॉलिझम म्हणजे काय, बॉन्ड फॉर्म किंवा कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम, ए प्लस सी, दॅट इज एम. ओके, कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम दॅट इज मेटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम म्हणजे बॉन्ड ब्रेक आणि ॲनाबॉलिझम म्हणजेच बॉन्ड फॉर्म, आणि हे दोन्ही मिळून दॅट इज मेटाबॉलिझम. आणि एनर्जी स्टोअर कशा फॉर्ममध्ये केली जातं किंवा एनर्जी करन्सी कशाला म्हणतात, दॅट इज द ATP. दॅट्स ऑल. काय काय लेक्चरमध्ये लक्षात ठेवायचं, दॅट इज मेटाबॉलिझममध्ये काय, कॅटाबॉलिझममध्ये बॉन्ड ब्रेक होतात, बॉन्ड ब्रेक झालं म्हणजे एनर्जी रिलीज. आणि परत त्यानंतर ॲनाबॉलिझम म्हणजे काय, बॉन्ड फॉर्म होतात, दॅट इज कन्झ्युम एनर्जी म्हणजे एनर्जी घेतं. ओके, आणि त्यानंतर ATP दॅट इज एनर्जी करन्सी. दॅट्स ऑल. ओके, काय होतं, ॲनाबॉलिझम म्हणजे काय, बॉन्ड फॉर्म होणार म्हणजे एकत्र यावं लागणार ना. एकत्र यायला ऑब्वियसली स्टार्टिंगला सपोज कोणता जरी ग्रुप आणायचा तर दॅट इज एनर्जी लागते स्टार्टिंगला. पण सपोज कोणता पण एक ग्रुप असेल, ग्रुप जर ब्रेक व्हायचा असेल देन एनर्जी इझिली रिलीज, म्हणजे ब्रेक होतं, ब्रेक झालं की एनर्जी ऑब्वियसली रिलीज होती त्या ग्रुपची, म्हणजे दॅट्स ऑल. ओके, मेटाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, बॉन्ड ब्रेक म्हणजेच दॅट इज द एनर्जी रिलीज. आणि ॲनाबॉलिझम म्हणजेच एनर्जी कन्झ्युम. आणि एनर्जी करन्सी कशाला म्हणतात, दॅट इज द ATP. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.